आहात आणि स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आय होप तुम्ही सगळेजण चांगले असाल। आणि आजपासून श्रावण चालू होतोय, ते देखील श्रावणातला पहिला सोमवार आजच आहे। पहिल्याच दिवशी आहे श्रावणाच्या सुरुवातीलाच। तर सगळ्यांना श्रावण सोमवाराच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आता तर आम्ही मस्कतला आहोत, गल्फ कंट्रीमध्ये। तर मी माझा जिल्हा रायगड, तालुका श्रीवर्धन आणि माझं गाव साक्रीने। माझ्याच गावाच्या बाजूला जावेळे म्हणून गाव आहे। तर तिथे स्वयंभू शंकराचं मंदिर आहे। तिथे ह्या वेळेस श्रावण सोमवार आणि शनिवाराला खूप लांबून लांबून लोक दर्शनासाठी येतात। तसंच त्याचबरोबर हरेश्वरला पण आहे शिवजींचं हे मंदिर। पण जास्त करून श्रावणी सोमवाराला जावेळा येणारे पर्यटक म्हणा दर्शनासाठी किंवा कोणी तर खूप जावेळेला येतात लांबून लांबून। त्याचबरोबर कॉलेजचे विद्यार्थी सगळे, शाळांच्या म्हणजे शाळांचे विद्यार्थी पण येतात, म्हणजे ट्रिप काढतात छोट्या छोट्या। विक्रम वगैरे, विक्रम मीन मिनी डोर, कोणाकडे टमटम पण म्हणतात त्याला। ते सगळेजण अगदी येतात तिथे। त्याचबरोबर महिला ग्रुप बनवून, मुली, प्रत्येक गावच्या महिला अशा सगळेजण दर्शनासाठी अगदी येत असतात, गाड्या करून किंवा पायी चालत। कारण आतमध्ये येण्यासाठी बस आहेत प्रायव्हेट, तुम्ही रिक्षा वगैरे करू शकता। पण गालसूरला उतरले मिनी डोर मधून की चालत चालत सगळेजण अगदी दिवसभर सगळेजण चालू असतात। तर आता तीच आई इकडे आहे, तर तिला पण तीच आता आठवण आली की ती मला कालच विचारत होती की मला श्रावणी सोमवार मिळतंय की नाही। तिला म्हटलं तुला मिळतंय शेवटचा, ती देखील जन्माष्टमी आहे तुझ्या उपासाच्या दिवशी, चांगला दिवस आहे अगदी। तर त्याच दिवशी तुला अगदी दर्शन मिळेल, तू जाऊ शकतेस जावेळा। आम्ही पण लहान होतो, कॉलेज झाला, लग्न झालं तरी पण आम्ही पण जायचो। शाळेत असताना शाळेची सहल, त्याचबरोबर कॉलेजनंतर मैत्रिणीबरोबर, गावातल्या मैत्रिणी, लग्न झाल्यावर माझ्या जाऊबाईंबरोबर असं गेलेलं। पण आता काही ते शक्य नाही इकडे असल्यामुळे। तर ठीक आहे, अजून माझी रांगोळी काढायची। आंघोळी झाली, माझी झाली, आई गेले, पूजा पण आहे। तर आज पहिला सोमवार आहे, तर सगळ्यांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा। तर सकाळी पटापट आंघोळी झाली आणि पहिली मीच आंघोळ करून घेतली। मी म्हटलं चला रांगोळी काढूया। बाहेर पूर्णपणे वातावरण पावसासारखंच होतं, गेल्या 2 दिवस पूर्ण आभाळासारखं होतं, म्हणजे आभरण म्हणतो ना तसं, ढग आल्यासारखे होते, ऊन अजिबात नाही। आणि मी दारासमोर बसले तर रांगोळी एकदम छोटीशीच काढते। त्याचं कारण असं की आमच्या बाहेर तिथं 2 मनीम्याव आहेत, तर त्या सतत दरवाजा उघडा असला ना की घरी आतमध्ये येत असतात किंवा दाराजवळ नुसत्या रेंगळत असतात। तर मग त्या तिथं बसतात, मग रांगोळी आपण कितीही काढली तर त्याच्यावरनं इकडे तिकडे पळापळ त्यांची चालू असते। तर त्यासाठी मग एकदम छोटीशीच रांगोळी काढते। ती एकदम छोटीशी पिल्लं आहेत, तर त्यांना काही समजत नाही जास्त, तर मग ती येतात। तर त्याच्यामुळे एकदम म्हटलं चला छोटीशी रांगोळी काढूया। आणि पटापट काढून झाली, कारण सकाळी उठून लादी वगैरे पुसून पण झालं होतं, देवाची पूजा बाकी होते। तर सुरुवात पहिली रांगोळीनीच केली होती, म्हणजे जास्त काही रांगोळीमध्ये कलर वगैरे टाकले नाही, फक्त फुलांसाठी राणी कलर आणि पानं काढलेली हिरव्या रंगाची। मी म्हटलं आता श्रावण चालू झालं, सगळीकडे आता हिरवळच असते, तर त्याच्यासाठी। आणि तिकडे माझी नेबर बाहेर पडली होती कपडे सुकत घालायला शेजारी, तर तिचं पण लक्ष होतं। त्यांको काय आहे, साऊथ इंडियन आहेत, तर म्हटलं आज श्रावणी सोमवार आहे तर त्यासाठी। तर पटापटा रांगोळी पण झाली माझी। तर मंडळी मस्तपैकी सगळी पूजा झाली, त्याचबरोबर रांगोळी पण काढली। मोठी नाही काढली, पण त्याच्यामध्येच मनी मेवशी 2 होत्या, मनी मेव आहेत आमचे,
तर दोघांनी पण ती येता जाता अर्धी अर्धी फुलं पण तिथेही केलीत, म्हणून थोडकीशीच काढते कारण ती छोटी छोटी पिल्लं पटकन येतात जातात खेळत असतात. तर दारामध्ये टाकली, मस्त पूजा झाली. इथं सुगंधासाठी छानपैकी हे लावून घेतलं, त्यात अगरबत्ती बत्ती किंवा कॉईन छोटीशी मस्तपैकी लावली तर छान होतं, म्हणजे सुगंध सगळीकडे पसरतं आणि वातावरण एकदम छान राहतं. काल हे विरलने वॉल शेल्फ लावला, हँगिंग वॉल शेल्फ आहे, तर तो लावला काल. तर त्याच्यामध्ये अजून ठेवायला काही मला भेटलंय नाही, तेव्हा कधी मार्केटला जाऊ तर तेव्हा बघू. तर हा स्वीटचा जो आहे मी घेतलेला ह्याच्यासोबतच ह्या वॉल शेल्फ बरोबरच घेतलेला, तर तो इथे गेला. आईची पण पूजा झाली, तिला थोडं बरं नाही वाटत आहे, तर त्याला विचारतो. सर्वांना श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. आज पहिला सोमवार आहे, श्रावण सोमवार. आज सर्वजण इथे जातील, जावेडवरच्या मंदिरामध्ये जातील दर्शन घ्यायला. आठवण आली ना तुला पण? आणि आपल्या दारासमोरूनच सगळेजण जातात, कारण आमचं रस्त्यातच घर आहे. पाणी बिणी प्यायला माणसं येतात मागायला, आणि शाळेची पोरं ट्रिप जातात, पायी जातात, मिळून मिळून ग्रुपनी प्रत्येक गावच्या येतात ने जातात. आठवण आली मला पण सकाळी. पण ह्यावेळेस हरेश्वरला जास्त नाही जात, पण जावेळला भरपूर जण येतात. जागृत देवस्थान आहे आणि प्लस निसर्गाच्या वातावरण म्हणजे निसर्गरम्यातच सगळ्या गोष्टी आहेत. तिथं नदी पण आहे. आता प्रार्थना करतात, अभिषेक करायला. तुला भेटते शेवटचा शनिवारही भेटते 26 तारखेचा. 26 तारखेचा भेटेल. आपली पण पूजा बिजा मस्तपैकी झाली. इकडे बघ पाऊस पडला म्हणून इकडे वातावरण बघितलंस ना कसा झाला तो वेगळाच. खजूर आणि काल आपण खजूर टाकलेले ते बघ. सकाळी काल काढला, संध्याकाळी आईने परत आता जाऊन टाकला नाही. मला पण सकाळी ती जावेळीची आठवण आली. म्हणजे कशी निसर्गात रमलेलं, म्हणजे एकदम मस्त मंदिर पण आहे, वातावरण पण साईडला चांगलं आहे, हिरवगार सगळा. आता शेती नाही करत त्याच्यामुळे ओसाड जागा असेल ती सगळी. आणि तर शेती नुसती हलायची डोलायची, मस्त बोलायची, मस्त वाटायचं. निसर्ग नदी आहे, पोरं किती आंघोळीला जातात. छोटी शाळेतनं ट्रिप जातात. आणि आता सकाळची शाळा असते, 4 पिरियड असतात सगळ्यांची. सोमवार शनिवारी तर सकाळचीच असते, पण सोमवारी पण सकाळची शाळा आणि 4 पिरियड असतात, म्हणजे अर्धी शाळाच असते. असं आहे, पूर्ण शाळा नाही. भेटेल तुला, शेवटचा भेटेल चांगलं मस्त. सकाळी जा, चांगला दिवस पण आहे त्या दिवशी, उपवास आहे ना जन्माष्टमीचा. हा तेच. तर संध्याकाळ झाली आणि मग संध्याकाळी लवकर उपवास असल्या कारणाने जेवणाच्या लगबगीला लागलो. आईने मी दोघी जणी पण होतो. आई दुसरं काहीतरी काम करत होती, तोपर्यंत मी फोडण्या देऊन घेत होती. कारण दुपारी ज्यावेळेस आज उपवास होता त्याच्यामुळे दुपारचं काही सकाळी जेवण वगैरे नाही बनलेलं, तर टाईम असाच होता. त्यावेळेस मग आम्ही पूजा झाल्याच्या नंतर भाजी वगैरे सगळी कापून वगैरे घेतली, वाटण वगैरे काढून घेतला. त्याचबरोबर मुळ्याची भाजी होती, सचिनने मार्केटमधून आलेली. कधी कधी येते फ्रेश भाजी मस्तपैकी, कोवळी कोवळी असते ती. तर आज तिचीच भाजी बनवण्याचा विचार म्हणजे चालला होता, तर तीच कट केली दुपारी आईने करून घेतली. आणि काळे चणे होते उकडलेले, दशला थोडे बाजूला काढून दिलेले, नुसते चणे खायला, कारण त्याला अंगणवाडीत मिळतात ते त्याला माहिती आहेत, तर त्यासाठी. आणि मुळ्याची भाजी, काळ्या चण्यांची भाजी सुकी, आणि पिवळी डाळ, भात आणि चपाती सोबत मिरची फ्राय आणि लोणचं आणि पापड, बस एवढं जेवण होतं. तर आस्ते आस्ते फोडणी द्यायला घेतली की जेणेकरून पटापट कामं आवरायला हवी. संध्याकाळी वेळेवरती जेवायला सगळेजण बसायला पाहिजे. तर सगळे जेवणाची पटापटा तयारी करून घेतली. एका साईडला आई कांदा वगैरे कापत होती, टॅमॅटो वगैरे कापून देत होती. म्हणजे कसं आज 1 किलो सोडून 2 जण होतं आणि गरम इतका होत होता की विचारूच नका, नुसता घाम सुटला होता अक्षरशः. आणि फॅन पण नाहीच, एकच फॅन चालू होता, पण फॅन दुसरा चालू नाही करू शकत कारण त्याच्याने गॅस जाते, त्याच्यामुळं मग
आणि टाळून दिलं. तर एका साईडला मुळ्याची भाजी आणि डाळ शिजवायला ठेवले होते. नंतर मग आईने पीठ मळायला घेतलेला आणि मी डाळीला फोडणी द्यायला घेतलेली. तर त्याच्यातच कसली तरी आईला आठवण आली. मग आम्हाला पण हसायला आलेलं त्या गोष्टीवरून. तर मस्तपैकी दोघींनी मिळून आजचा जेवण चांगला तयार केला. गावची आठवण निघालेली प्रत्येक घरातली, म्हणजे अशी थोडी थोडी काय काय गमती जमती होतात त्या प्रत्येकाच्या निघाल्या. तर तेच बघून आम्हाला नुसता हसायला येत होता. विरल आईला नुसतं सारखा चिष्टवत होता, हे बघ हे असं हे तसं. तर असंच चाललेलं त्याजने आमचं. आणि दोघींनी मिळून मस्त छान असं जेवण आजचा स्वयंपाक तयार केला. फक्त काय संध्याकाळच्या आता फोडण्या द्यायच्या होत्या, म्हणजे फोडणी बाकी सगळं झालेलं, भाजी भात. त्याच्यानंतर मग सचिनना पण थोडंसं आज लेट झालं आणि मग जेवायला बसलो. वाडावाड करायची सुरुवात केली, कारण उपवास असल्यामुळे भाताने उपवास सोडायचा असतो सुरुवातीला. ते आमचा दश बघा कसा त्याचा डान्सिंग जाम चाललाय. तो पटापट वाढवाड करून घेतली आणि जेवायला बसलो. तर या सगळ्यांनी जेवायला उपवासाचं पहिल्या श्रावणी सोमवाराचा उपवास सोडायला सिंपल जेवण एकदम थाली होती.